मनाची धन्यता ही आहे की ती भावशीळ आहे. धन्य भावशीळ. नाटकातली भावना वेगळी आणि स्वभावातली भावना वेगळी. भावनेची अनुकूलता ही 3 ठिकाणी आपल्या जीवनात भासते. कधी कधी देशात गेलो की भावना चांगली होते, कालाने भावना चांगली होते आणि संघानेही भावना चांगली होते. पंढरपूरला जा तुम्ही, काय लोक चांगले वागतात पंढरपूरला. आळंदीला जा, काय माणसं चांगले वागतात. हो, पण तिथंच चांगले वागतात माणसं. घरी आल्यावर नाही. मी तर म्हणतो जितके माणसं पंढरपूरला येतात तेवढे नीट वागले तरी या महाराष्ट्र ताळ्यावरी, फक्त तेवढे. पण देशानं भावना निर्माण होते तिथं. आम्ही मुक्ताबाईच्या मठात राहतो, तर तिथं जो येईल त्याला वारकरीच विचारधारा, आणि ज्याचे ताजे ताजे वारकरी विचारधारेचे विचार जागे झाले मग तो कोणालाही काही प्रश्न विचारतो. एक तर मला पंढरपुरात भेटला, म्हणे शबरीची पुण्यतिथी कधी. म्हटलं जेवढ्या आहे तेवढ्या तर साजऱ्या कर, कोण पण करून शबरीची पुण्यतिथी सांगू का तुला आता. म्हणजे माहिती आहे त्याच नाही म्हणे मला ओढ लागली इथं पंढरपुरात. काय विचारतील अहो. 2012ला मी वक्तेबाबांकडे असताना त्या मुक्ताबाईच्या मठावर तुम्ही सगळेजण आले असता. दत्तघाटावर आलाय की नाही मठात मुक्ताबाई. हो, मुक्ताबाईचा मठ फार पुरातन मठ आहे पंढरीतला आणि मोठी जागा आहे. 2 एकराचा वाड आहे. भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील शिखर बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्या मठाकरता खूप प्रयत्न केले आणि दत्तघाटावर मोठा वाडा बांधला. त्या वाड्या डाव्या हाताला जुना जिना आहे. त्या जिन्यातून वरती चढून वक्तेबाबांची लोखंडी पायऱ्यांची वरती रूम होती. आजही ती रूम आहे. वक्तेबाबा तिथं राहायचे. पण ते नवीन नवीन पंढरपूरला एकदम गंध बिंद लावून पंढरपुरात काय ज्याचा उभा गण त्याचा चुला बंद नुसते फिरत राहता माणसं बंद. मग ते याला काही विचार त्याला काही विचार. ते वक्तेबाबांकडे एक जण आला, पायऱ्या चढून वर आला. बाबा जेवत होते. बाबा रोज यज्ञ करायचे महाराज, रोज यज्ञ वक्तेबाबांचं. वक्तेबाबांचं जीवन ज्यांनी पाहिलं त्यांना जाऊन विचारा. 1 तास ते 1 तास रोज यज्ञ करायचे. यज्ञ देवाला जेवू घालायचे आणि नंतर भोजन प्रसाद ग्रहण करायचे. एक डोळा त्या महात्म्याने अभ्यास करता करता दान केला ग्रंथांना. ते सांगायचे दत्तात्रयाला 24च गुरु होते, मला 28 आहे. 28 गुरूंकडे त्यांनी अध्ययन केलं महाराज. जेवायला बसलेले आणि एका जणाला थांबवलं. म्हटलं थांबा, बाबांचं जेवण होऊ द्या मग यावर. नाही, माझी खूप मोठी शंका आहे म्हणे, मला विचारायचं आहे, मला वेळ नाही. तो आम्हाला जुगारून आम्ही शेवटी आता पोरच. तो आला मध्ये. बाबा जेवत होते. तो म्हणे बाबा मला एक शंका आहे. म्हणे काय. तो म्हणे रोप पाहता लो चणी आणि सुख झाले वो 6 जणी. त्या 6 जणी कोणत्या. आम्ही तर सगळे डोक्याला जात लावलं. म्हटलं मेला आता. एक बाबाचा स्वभाव गरम, तुफान गरम. ते बाबाने हातचा घास खाली ठेवला. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले वो 6 जणी. त्या 6 जणी कोण. तुझी माय होती त्यात एक. बघते बाबा. बाबाचं उत्तर म्हणजे एकदम कठीण की त्यांना आयुष्यात कोणाला प्रश्नच विचारू नये. तुझी माय होती असं सांगता बरोबर महाराज पाणी पाणी झाला. तो त्या पायरीनं खाली उतरायला लागला. मी गेलो बाबाजवळ. म्हटलं बाबा, तो म्हणते त्या उरलेल्या 5 कोणत्या होत्या. त्याला सांग म्हणे तुझ्या मायले विचार, तिला बरोबर माहित आहे त्या 5 कोण होत्या. त्या लोकांना पंढरी क्षेत्रामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये आल्यावर चांगलं काही दिसत नाही महाराज. त्यांची भावना फक्त प्रश्नोत्तराची निर्माण होती. और 4ला उठता वारकरी पंढरपूरला आणि पहिल्यांदा गेलेले 2ला उठतात. ते 2ला उठून या 4ला उठणाऱ्यांना म्हणतात इतका वर्ष करत जाऊ नये पंढरपूर. समजा ही देशाने निर्माण झालेली भावना आहे. कधी कधी कालाने भावना निर्माण होते. कालाच्या भावनेत प्रसाद मिळत नाही माणसाला. मलंगडचा उत्सव चालू आहे म्हणून उत्सवापुरती भावना निर्माण करू नका. गड आपल्या ताब्यात आला पाहिजे. सगळी प्रोसेस पूर्ण होऊन सनातन वैदिक हिंदू परंपरेची वाटचाल इथं जोडली पाहिजे. केवळ कीर्तनापुरतं नाही, जीवन जगा वर्षभर सदोदित. तिथल्या वाऱ्या तिथल्या फेऱ्या कमी करू नका.
कालाने भावना निर्माण केली की प्रसाद मिळत नाही. भावना सातत्य असावं त्या भावनेत. भाव शिळच जगणं असावं. कालाने काय करतं भावनेला? सप्ताह आला की लोकांच्या परमार्थाला ऊस येतो. एरवी हरिपाठ सुद्धा घरात घेत नाही काय बाद. आणि काय त्यांच्या भावनेला आपण पाहायचो, अरे महाराष्ट्रातलं अन्न खाताना ज्ञानोबाराचं जो नाव घेत नसेल त्याचं थोबाड सुद्धा पाहू नये मला. कारण या महाराष्ट्रातलं अन्न हे ज्ञानोबाराय तुकोबारांच्या ओझ्याच्या उपकाराखाली दबलेलं अन्न. त्या उपकाराचं ओझ आहे आपल्यावर. अन्नाच्या जागेवर गटागटा पाणी पिऊन याच राज्यात प्रस्थानत्रय संतांनी निर्माण केली. आपण वाचत नाही. गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी वाघोळे प्रस्थानत्रयच आपली. इंद्रायणीचं पाणी पिऊन. तरी आपण पाहत नसो. दुर्दैव आहे. श्रीमंत होण्याकरता पोथ्या वाचणाऱ्या महिला अनेक दिसत आहेत, पण कुलाचार जोपासण्याकरता ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या महिलांचा अभाव या राज्यात आहे. जरा हातात ज्ञानेश्वरी ज्या दिवशी क्रांतिकारक महिला घेतील त्या दिवशी तुमच्या मुलीला ओढ लागेल की मी 10 वह्या वाचूनच माझ्या कॉलेजची बॅग माझ्या हातात घेईल, माझ्या पाठीला लावेल. पण आईनं ठरवलं पाहिजे ना. इथं आईच्याच हातात रिमोट आहे दिवसभर रिमोट घेऊन रात्री आई म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू जरा आमच्या भागात कांदे लावायला ये. तू 3 दिवस झोपशील. तुला उठवायला इंजेक्शन देणं पडेल. उठून नाही राहिलं. सोयी सुविधा आल्यामुळं ग्रंथ डोक्यातून काढू नका. माझ्या आया रोज ग्रंथ वाचा. ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, रामायण, श्रीमद भागवत महापुराण वाचा. एका पोरीला म्हटलं ग्रंथ वाचते का? वाचते ना. कोणते? रामायण, भागवत. बरोबर. महाभारत वगैरे नाही म्हणे. मुद्दाम मागे ठेवलं. तिकडे गेली की चालू करणं. काही लोकांना कीर्तनात सांग विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात. काही ना घरी जाता जाता करतो तो विनोद होता बुवा. काय करता. पण मलंगड तयार आहे बरं का तुमचे कान. श्रोता तयारी जातो. कालाने भावना निर्माण होऊन उपयोग नाही. देशाने निर्माण झालेली भावना उपयोग नाही. संघात भावना निर्माण होते. कधी कधी एखादा व्यक्ती पाहिला की भावना निर्माण होते. मला चांगलं आठवतं. कायम मी उदाहरण दिलेलं आहे. समोरून येणारा उसाचा ट्रॅक्टर पाहिला. महिंद्रा अर्जुन कंपनीचं 555 नंबर त्या ट्रॅक्टरला दिलेला जातो. अर्जुन शक्यतो तेच ट्रॅक्टर उसाला जास्त वापरतात. उसाला त्या ट्रॅक्टरला 2 उसाच्या ट्राल्या भरलेल्या आणि ट्रॅक्टर समोरून येत होता. मी एसटी स्टँडवर उभा होतो आणि त्या ट्रॅक्टरवर गाणं चालू होतं सकाळी सकाळी. आता सकाळ सकाळचे गाणं म्हणजे विचित्र गाणं, पण ट्रॅक्टरवाल्यांची. वारकऱ्याला ते ऐकावं वाटत नाही. गाणं चालू होतं. मला आमदार झाल्यासारखं वाटतं. सकाळी सकाळी. संध्याकाळी म्हटलं असतं ना आपण समजून घेतलं असतं वेळ संध्याकाळची. आणि इतकं सकाळी सकाळी त्याला स्वप्न पडावं मला आमदार झालं. मी हसलो त्या पोराकडे. त्याला समजलं रे महाराजांना हे गाणं काही आवडलेलं दिसत नाही. ते पोरग 20 फुटावर पुढे गेलं आणि त्यानं त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदललं ना भंगच लावला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी देवोनी. मी परत त्याच्याकडे पाहून हसलो. मागचं अगोदरचं हसणं होतं गाणं आवडलं नाही म्हणून, आणि आताचं हसणं होतं अभंग आवडलं. तो पोरगा परत त्या ट्रॅक्टरवर गाणं लावेल न लावेल दुसरं लावेल मला माहिती नाही मलंगडकर, पण एका कीर्तनकाराकडे पाहून त्याला त्याच्या टेप रेकॉर्ड वरचं गाणं बदलं बाबा वाटलं. ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. मला किंमत नाही हो जगात, पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात अजून खूप किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल.